आज आपण आलेलो आहे डहाणूचा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो डहाणू तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो. व आज आपण हा पूर्ण किल्ला पाहणार आहे. हे पाहू शकतो, इथे एंट्रन्स गेट आहे व या ठिकाणी दोन्ही बाजूला या ठिकाणी एक व या बाजूला एक अशी दोन ठिकाणी दोन तोफ ठेवण्यात आलेली आहे. तर चला किल्ला पाहून घेऊ. पूर्ण डहाणूच्या किल्ल्यावर आपण आता आलेलो आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी एक समोरच्या बाजूस एक बुरुज आहे. या ठिकाणी एक तोफ पाहायला भेटते आपणाला. या ठिकाणी एक आहे व या बाजूला एक खूप मोठा असा बुरुज आहे. व आता आपण वरच्या बाजूस किल्ल्यावर जात आहे. तर चला किल्ला पाहू डहाणूचा. चला डहाणूचा किल्ला पाहून घेऊ. तहसीलदार कार्यालय आहे या ठिकाणी, परंतु आज रविवार असल्यामुळे आपणाला पाहाव्यास भेटेल असा हा आपला डहाणूचा किल्ला आहे. आतील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अशा या किल्ल्यामध्ये वास्तू पाहायला भेटतात. आतील बाजूस प्रथम एक आपणाला या ठिकाणी प्राचीन अशी विहीर पाहायला भेटत आहे. पण आत आल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे वाटाची बुरुजावरून. त्या बुरुजावरून आपण आता वरच्या बाजूस या ठिकाणी ध्वजस्तंभासाठी जी जागा आहे किंवा जो बुरुजाची जागा आहे तो पाहण्यासाठी जात आहे. व या ठिकाणावरून आम्हाला किल्ला व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण. या ठिकाणी आता आपण असं आलेलो आहे. पूर्ण किल्ला या ठिकाणी सरकारी कार्यालय वगैरे खूप असल्यामुळे जास्त किल्ला आपल्याला पाहता येत नाही. तरी सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आपण व्यवस्थित असा किल्ला पाहणार आहे. हा एक बुरुज खूप मोठा या ठिकाणी आहे. बुरुज पाहून व या ठिकाणच्या वास्तू पाहून आपण आता या पुढच्या बाजूच्या वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी जात आहे. पाहू शकतो आपण अशा या ठिकाणी वास्तू आहेत. दोन तोफा या भव्य या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण आत आल्यानंतर उजव्या बाजूस असे आपणाला एक दरवाजा असा पाहायला भेटतो व या ठिकाणी एक मंदिर आहे तेही आपण पाहू शकतो व्यवस्थित किल्ल्याच्या या भागामध्ये. नमस्कार, आज आपण आलेलो आहे डहाणूचा किल्ला पाहण्यासाठी. माझ्या या वरच्या बाजूस अशी या डहाणूच्या किल्ल्याची आपण एक ही बाजू पाहू शकतोय. तर चला आपण किल्ला पाहू. माझ्या पाठीमागील बाजू शकतो या बाजूस पाहू शकतोय अशी ही डहाणूची आपणाला या ठिकाणी ही कमान पाहायला भेटत आहे. व आतील बाजूस तहसीलदार कार्यालय वगैरे आहेत, त्यामुळे आपण हा किल्ला व्यवस्थित आता पाहणार आहे. तर चला पाहून घेऊ किल्ले डहाणू. पण जो पहिला बुरुज पाहिला तो पहिला बुरुज पाहून झाल्यानंतर या ठिकाणी अशी आपणाला एक वास्तू पाहायला भेटत आहे या किल्ल्याची. या बाजूला असा हा भव्य बुरुज असा पाहायला भेटत आहे. तर चला आपण ही तटबंदी व हा बुरुज व्यवस्थित पाहून घेऊ. बाहेरच्या बाजूने सुद्धा आपणाला हा बुरुज व्यवस्थित पाहता येतो. तर वरच्या बाजूला जाऊन आपण आता प्रथम ह्या बुरुजाचे दर्शन घेऊ. डहाणूच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणाला पालघर, बोईसर, डहाणू या ठिकाणी येऊन आपणाला हा किल्ला पाहता येतो. या ठिकाणी वरील बाजूस बंद असल्यामुळे आपण आपली या ठिकाणची फेरी थांबवत आहे. तर चला बाहेरच्या बाजूने दर्शन घेऊन आपली गडफेरी पूर्ण करू. आता आपण किल्ला पाठीमागील बाजूने व्यवस्थित असा पाहून घेऊ. या ठिकाणी हा एक खूप मोठा असा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे. असा
या ठिकाणी पाहू शकतो आपण. या ठिकाणी सीमा सुरक्षा बलाचे या ठिकाणी असे माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी खूप मोठा बुरुज आपणाला पाहायला भेटत आहे व हा बुरुज व याची तटबंदी पाहत आपण आता पाठीमागच्या बाजूने आपण आता जाणार आहे. या ठिकाणी पाठीमागच्या बाजूस आपल्याला एक छोटा बुरुज असा पाहायला भेटत आहे. या बुरुजाचे दर्शन घेऊन आपण आता पुढील बाजूस जात आहे. किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस या ठिकाणी आपणाला 2 तोफा व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे. कस्टम्स ऑफिसच्या समोर या ठिकाणी अशा या 2 तोफा व्यवस्थित अशा ठेवण्यात आलेल्या आहेत. किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूस या ठिकाणी हा एक बुरुज पाहायला भेटतो व अशी ही तटबंदी या ठिकाणी आपणाला व्यवस्थित अशी तटबंदी आपणाला किल्ल्याची पूर्ण पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण हा एक भव्य बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण या तोफेपाशी आतल्या बाजूस आलेलो आहे. ही पाहू शकतो ही तोफ व्यवस्थित या गाड्यावर ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी असं हे आहे व त्याच्या खालच्या बाजूनीच आपणाला जो दुसरी तोफ आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणावरून रस्ता आहे व आतल्या बाजूस आपण पाहू शकतो असं आपल्याला पाहायला भेटत आहे. व ही तोफ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. महाराष्ट्राच्या 750 किलोमीटर लांब असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मोठे अनेक दुर्ग वसलेले आहेत. यातील उत्तर कोकणाच्या टोकावर असलेला शेवटचा किल्ला म्हणजे डहाणूचा किल्ला. डहाणू किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने डहाणू स्थानकात उतरावे. डहाणू रोड स्थानकापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर रिक्षाने 10 मिनिटात पोहोचता येते. डहाणू किल्ला डहाणू खाडीच्या मुखावर वसलेला असून किल्ल्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस असणाऱ्या खाडीमुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या या किल्ल्याचा वापर सरकारी कार्यालयासाठी होत असल्याने सुट्टीचा दिवस वगळता किल्ल्यावर मोकळेपणाने फिरता येत नाही. आम्ही रविवारचा दिवस निवडूनच या ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण किल्ला व्यवस्थित पाहता आला. मूळ किल्ल्याचे बाहेरील स्वरूप आजही कायम असून सरकारी कार्यालयाच्या वापरामुळे किल्ल्याचे अंतर्गत स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे. रिक्षाने आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत नव्याने बांधलेल्या पायऱ्यांजवळ पोहोचतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस किल्ल्यातील 2 तोफ मांडून ठेवल्या आहेत. आपला येथून किल्ल्यात प्रवेश होतो. तरी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडील तटबंदीत असून ते आजही वापरात आहे. या दरवाजेच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून यातील एका देवडीत तांदळा स्वरूपातील देवतेची स्थापना करण्यात आली आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण अर्धा एकरवर पसरलेला असून तटबंदीच्या 4 टोकावर 4 बुरुज बांधलेले आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत भागात एक विहीर वगळता इतर कोणतेही अवशेष आपणाला पाहायला भेटत नाहीत. सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तू या ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या तटाला बाहेरून फेरी मारताना किल्ल्याबाहेरील असलेल्या तटरक्षक दलाच्या कार्यालयाच्या आवारात 2 तोफा पाहायला मिळतात. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी आपणाला साधारण अर्धा तासाचा वेळ पुरेसा होतो व पूर्ण किल्ला आपण व्यवस्थित पाहून घेतो. पहिल्या शतकापासून डहाणू प्रांताचा प्रसिद्ध बंदर असे संदर्भ मिळतात. प्राचीन काळी डहाणू एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमध्ये डहाणूका शहर व नदीचा उल्लेख सापडतो. नहपान राजाचा जावई उशवदत्त याने डहाणू खाडीतून होडीमार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे. दमण व तारापूर यातील समुद्र दळणवळणावर नजर ठेवण्यासाठी डहाणू किल्ला महत्त्वाचा होता. 1534 साली पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानाकडून डहाणू प्रांत ताब्यात घेतला व येथे लहानसा कोट बांधला. पुढे डहाणू बंदराचे महत्त्व लक्षात घेऊन कॅप्टन नोसा शेनवरादा ऑस्ट्रेलिया याने डहाणू किल्ला नव्याने बांधला. शिवकाळात डहाणूवर पोर्तुगीजांचे राज्य होते. 1582 मध्ये मुघलांनी डहाणूवर आक्रमण केले पण ते परतवले गेले. 1683च्या मे महिन्यात संभाजी महाराजांनी डहाणू प्रांतावर हल्ला चढवला होता. पोर्तुगीज कागदपत्रात या किल्ल्याच्या शिबंदीत 1 कप्तान, काही पोर्तुगीज, 2 कॉर्पोरल, 3 संदेशवाहक, 2 अरबी घोडेस्वार,
काही ख्रिश्चन कुटुंबे तसेच काही शिकारी ससाने असल्याचा उल्लेख मिळतात. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत 11 जानेवारी 1739 साली राणोजी शिंदे यांनी डहाणू किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला व गडावर भगवे निशाण फडकले. डिसेंबर 1781 साली इंग्रजांनी डहाणू किल्ला जिंकला, पण लगेच 1782 मराठ्यांच्या ताब्यात आला. 1817च्या इंग्रज मराठा करारानंतर डहाणू किल्ला इंग्रजांकडे आला. यावेळच्या नोंदीत किल्ल्याला 3 मीटर रुंद व 10 ते 12 मीटर उंच तट, 4 देखणे मनोरे व भक्कम बांधकामाचे बुरुज असल्याचे म्हटले आहे. 1862च्या पाहणीत डहाणू येथे एक पडीक विहीर असलेला व झाडी मातलेला एक भक्कम किल्ला होता. 1888 येथे पोलीस व तहसील कार्यालय उभारताना जुन्या वास्तू नामशेष करून नवीन इमारत बांधण्यात आल्या. या इमारती आजसुद्धा वापरण्यात येत आहेत. असा हा आपला भक्कम व अतिशय सुंदर असणारा डहाणूचा किल्ला आज आपण पाहिलेला आहे. या किल्ल्यासोबतच आपण डहाणू परिसरातील तारापूरचा किल्ला, तसेच चिंचणी गावामध्ये एक किल्ला आहे तोही पाहावा. तसेच कुलवळी या गावामध्ये, आसनगाव गावामध्ये, सावते गावामध्ये व त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण मरोली या गावामध्ये सुद्धा आपणाला किल्ला पाहण्यास भेटतो. असे आपले भरपूर कोट या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 59 गडकोट आपणाला पाहायला भेटतात. त्याच्यातील 13 गडकोट हे गिरिदुर्ग व बाकीचे आपणाला भूदुर्ग, जलदुर्ग पाहण्यास भेटतात. 13 किल्ल्यांमध्ये आपणाला बारडगड, आसावागड, काळदुर्ग, आशेरी, तांदुळवाडी, शेवगागड, भूपतगड, गंभीरगड, टकमक किल्ला, कोहोज किल्ला, बल्लाळगड, भवानगड व आपला जीवदानी म्हणजेच जीवधनगड असे किल्ले पाहायला भेटतात. तर खांबलोली, कोरेकोट, दातवरी कोट, एडवन कोट, कताली कोट, मनोरकोट, केळवेचा किल्ला, केळवे जंजिऱ्याचा पाण्यामध्ये जो आहे, केळवे माहीमचा किल्ला खूप सुंदर तो सुद्धा आहे, दांडा किल्ला, हिरा डोंगरी दातुरी गावामध्ये, जलसार कोट, केळवे कस्टम 1, केळवे कस्टम 2, केळवे बुरुज किल्ला जो दांडा गावाला जाताना खाडीच्या अगोदर डाव्या साईडला आहे, दांडा कित्तलकोट, आसनगावचा किल्ला. आसनगावचा किल्ला सगळ्यात चांगला किल्ला बोलू शकतो आपण, कारण त्या ठिकाणी वर जाण्यासाठी आपणाला खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच धुकटण या गावामध्ये सुद्धा किल्ला आहे. मासोली, सावतेकोट, उसरणी कोट, विरातन कोट. विरातनचा किल्ला अपरिचित आहे, परंतु आजसुद्धा त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपणाला अवशेष पाहण्यास भेटतात. तोही नक्कीच करावा. जलसार या गावाच्या जवळ असणारा हा विरातनचा कोट आहे. तसेच सरतोडी याही ठिकाणी एक कोट आहे, परंतु तो खाजगी असल्यामुळे त्या ठिकाणी जाताना चौकशी करूनच जावे किंवा विचारून जावे. दहिसर या गावामध्ये एक कोट आहे. पारगाव याही ठिकाणी कोट आहे. मताने, नवजे, मुरबे, चटाले, शिरगावचा किल्ला खूप सुंदर आणि देखणा किल्ला आपणाला पाहण्यास भेटतो. तसेच कोलवळे याही ठिकाणी एक आहे तारापूरचा किल्ला व चिंचणीचा किल्ला. हे दोन्ही किल्ले सुंदर आहेत. तसेच डहाणूचा किल्ला जो आपण आता पाहत आहे. मांडवी याही गावामध्ये कोट आहे. वीर शिरगाव जो जीवधन किल्ल्याच्या जवळच 5 किलोमीटर अंतरावर आहे. आपण ज्यावेळेस घोडबंदरवरून पालघरला येतो किंवा वसईला येतो त्यावेळेस उजव्या बाजूस ससूनवगर हा एक कोट आहे व त्याच्या पुढे आल्यानंतर थोडंसं आपणाला मालजीपाडा या किल्ल्याचे अवशेष पाहायला भेटतात. तसेच वज्रगड, आगाशी नष्ट झालेला किल्ला आहे तो. अर्नाळा बेस्ट किल्ला आहे तोही. वसईचा किल्ला अप्रतिम सुंदर. डोंगरीपाडा, नागलेकोट, शिलोत्तर व नांदगावचा कोट असे आपणाला किल्ले पाहण्यास भेटतात. आपण पालघर जिल्ह्यामधील या सर्व कोटांची माहिती घ्यावी व किल्ले पाहावेत हीच अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहे. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर्स हा यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात किल्ले, लेणी, गडकोट, गिरिदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग, गड्या, छोटे मोठे किल्ले, मंदिरे असे खूप ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे भुईकोट किल्ले आहेत त्याच्यातील आपला हा डहाणूचा किल्ला, शिरगावचा किल्ला, तसेच माहीमचा किल्ला, केळव्याचा किल्ला, वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला हे
सर्वात चांगले किल्ले आहेत. डहाणूचा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जो ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असतील तर शेजारची जी घंटा येतील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.